या सगळ्या आमच्या मित्रमंडळांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सचिन सर. यानंतर बेलवलकर हाऊसिंगचे संचालक समीर बेलवलकर यांना मी इथे त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. समीर बेलवलकर. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आजचे उत्सवमूर्ती समीरजी चौगुले आणि आजचे उत्साहमूर्ती वंदनजी नगरकर आणि तुम्ही सर्व श्रोते हो, रसिक हो. पुणे असल्यामुळे सुरुवातच पुलंपासून करतो. सार्वजनिक पुणेरी बोली भाषेमध्ये भाषण करताना तिसऱ्या वाक्याला जर वक्त्यांनी हाशा घेतला नाही तर तो फाऊल धरला जातो, असं पुलं म्हणाले होते. म्हणून जेव्हा समीरजी इथे उभे राहिले तेव्हा मी लक्ष ठेवून होतो, पण तुम्ही तर दर तिसऱ्या वाक्याला एक लाफ्टर काढलाच. तर मला वाटतं आपल्या सर्वांच्या वतीनं मी आता असा अजून एक पुरस्कार त्यांना द्यायला हरकत नसावी की आता तुम्ही सार्वजनिक पुणेकर झालेला आहात. अशी ही हास्याची गंगोत्री आज आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यांच्या हास्याचा प्रवाह नव्हे, मी तर त्याला प्रपात म्हणेन, की जो असा ओघवत आहे. पण केवळ तेवढीच त्यांची ओळख नाही आहे आणि विनोदाचीही ओळख तेवढीच नाही आहे. ते म्हणले की विनोद, म्हणजे त्यांच्या गुरूंचं वाक्य आहे की विनोद ही गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस. सर, ते वाक्य मी पूर्ण अजून करतो आपल्या रसिकांसाठी. कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस. इट्स अ सिरियस बिझनेस विथ सोल पर्पज ऑफ मेकिंग पीपल लाफ. पण ही गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे म्हणजे काय नेमकं? कारण आपण तर श्रोते म्हणून, रसिक म्हणून हसतो ना, मग आपण कोणी गांभीर्याने घेण्याची आहे? तर ती कलाकारांनी गांभीर्य घेण्याची गोष्ट आहे आणि तशी ते घेतात. म्हणजे काय तर 10 मिनिटाच्या स्किटमध्ये आपण खूप हसतो, आपल्याला छान जातं. कधी कधी आपण जर सकाळी बघितलं तर आपला दिवसही छान जातो. पण या 10 मिनिटाच्या स्किट मागे त्या कलाकाराचे केवढे परिश्रम असतात. रात्र बसून स्किट लिहावं लागतं, अनेक ड्राफ्ट्स होतात, ते फाडून टाकावे लागतात, बदलावे लागतात, दुसऱ्यांना पसंत पडत नाहीत, मग तालमी करावे लागतात, तालमी चुकतात, तालीम करताना असं वाटतं की हे नको होतं, हे पाहिजे होतं, दुसरं काहीतरी घडतं. खूप गोष्टी असतात. म्हणजे हे मी फक्त माझ्या कल्पनाशक्तीने सांगतो आहे, मी यातलं काही केलेलं नाही आहे, पण हे असंच असणार. हे प्रचंड परिश्रम याच्या मागे घ्यावे लागतात. आणि ही विनोदाने घेण्याची गोष्ट नाही आहे. विनोद ही त्याच्यानंतर निर्माण होणारी गोष्ट आहे तुमच्या, आपल्या आणि कलाकारामध्ये. पण हे सगळं गांभीर्यानेच घ्यावं लागतं आणि तसे ते घेणारे कलाकार आहेत. काय मुळात विनोद हा कधीकधी विसंगतीतून निर्माण होतो, गैरसमजातून निर्माण होतो, किंवा कुठल्या तरी एखाद्या कमतरतेमुळे निर्माण होतो. असे बरेच भाग असतात की कधीतरी एखाद्या वाईट गोष्टीतनं तो निर्माण होतो. कोणाचं तरी काहीतरी कमी असतं, मग अशी त्यांनी उल्लेख केला तसं, काही शारीरिक व्यंग असतं, ह्यातून निर्माण होतं, हे सत्य आहे. पण तो निर्माण करणाऱ्याला हे सगळं जाणून घेऊन अतिशय संवेदनशील असावं लागतं. त्या संवेदनातनं तो निर्माण करावा लागतो, नाहीतर ती चेष्टा होईल. त्याचा विनोद व्हावा लागतो. हे खूप अवघड काम आहे. आपल्याला सहजी कदाचित स्किट्स बघताना लक्षात येत नाही असं हसणं किती, हे त्याच्या मागची कष्ट किती आहेत किंवा किती संवेदनशीलतेने घ्यावं लागतं. मुळात तो विनोद करणारी व्यक्ती ही संवेदनशील असावी लागते, ती लेखक असावी लागते, तिला अभिनयाचं अंग अर्थातच असावं लागतं. आणि ही जी आपण ज्याला निगेटिव्ह, नकारात्मक बाजू, ह्यातनं तो विनोद निर्माण करून आपल्यासमोर येत असतो. तर ही मित्रांनो खूप साधी गोष्ट नाही आहे असं म्हणू शकतो. पण काय ना, दैवी देणगी म्हणून लेबल लावलं ना की मेहनतीची दाद दिली जात नाही. त्यामुळे दैवी देणगी कदाचित आपल्यापैकी प्रत्येकाला कुठली ना कुठली असते. त्याच्यावर मेहनत घेणारेच फक्त इथे येतात. पुन्हा एकदा एका विनोदवीराचा मी वाक्य इथे सांगतो. विल्यम फिल्ड्स, एक अमेरिकेतला विनोदी वीर होता असं म्हणूया, जुना ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यातला. तो असं म्हणला होता, त्याचे बरेच कोट्स आहेत विनोदाबद्दल. तो म्हणला होता, कॉमेडी इज अ ट्रॅजेडी ऑफ समबडी एल्स. बरेच वेळा तुम्ही बघा कुठल्या तरी नकारात्मक प्रसंगातनं, जसं मी मगाशी म्हणलं, आता त्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला आत्ताच इथे आपल्याला डेमो मिळालेला आहे त्याचा. तुम्ही कल्पना करा, पुण्यासारखं सुंदर शहर,
30-40 वर्षापूर्वीचा जमाना, कॉलेजच्या कट्टर मित्रमैत्रिणी चहा पीत बसलेत, मस्त मजा चालू आहे आणि एका त्यातल्या मुलाचे वडील तिकडनं येऊन त्याला म्हणतात, अरे त्यांना सांगितलंस का तू आपलं काय आहे ते? ही त्या मुलाची ट्रॅजेडी नाही आहे का? ही त्याची ट्रॅजेडी आहे. पण आपण सगळी तर टाळ्या वाजून हसलो की नाही, कारण ही त्यांनी आपल्याला सांगितली. ह्याला म्हणतात उत्तम विनोदवीर, की जे स्वतःच्या ट्रॅजेडीचीच त्यांनी कॉमेडी करून सांगितली तुम्हाला. त्यातनं त्यांना काय शिकायचं होतं ते शिकले, कारण ते एक अतिशय संवेदनशील व्यक्ती आहेत. पण ह्याच्यातनं त्यांनी तो विनोद निर्माण केला. मित्रांनो, विनोद हे म्हणून गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. काय विनोद आपल्याला सगळीकडनं भेटत असतो, सर्व अंगामधून. आणि विनोद म्हणजे केवळ करमणूक नाही. आपली करमणूक होते हा एक भाग झाला. आत्ता मगाशी राजेश दामले यांनी उल्लेख केला, ते IC अक्षरे हे नियतकालिक जे गेली सुमारे 18-19 वर्ष आम्ही काढतो, त्याचा एक आम्ही विशेषांक काढला होता, जो फक्त विनोद विशेषांक होता. आणि याच्यामध्ये आम्ही म्हणजे त्याचं काय म्हणूया, त्या अंक काढण्याच्या मागचा उद्देशच हा होता की विनोद ही गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. आणि विनोद म्हणजे केवळ करमणूक नव्हे. कितीही लोकांनी त्याच्यावर टीका केली असली की विनोद म्हणजे उच्च साहित्य प्रकारामध्ये येत नाही किंवा विनोदी कलाकार म्हणजे चटोरपणा, हे सगळं बाजूला ठेवून विनोदाचे किती अंग आहे. विनोद आपल्या जीवनाला कुठे कुठे स्पर्श करतो, तर साहित्यातनं करतो, चित्रपटातनं करतो, नाटकातनं करतो, अनेक गोष्टीतनं करतो. एवढंच नव्हे तर जाहिरातींमधनं सुद्धा करतो. की बरेच वेळेला विनोदी जाहिराती आपल्या लक्षात राहतात, कारण त्यांना जो मेसेज आपल्याला द्यायचा असतो हा विनोदातनं पटकन लक्षात राहतो. त्यामुळे जाहिरातींमधनं सुद्धा विनोद असतो. अशी ही विनोदाची महती आहे. आणि तो करण्यासाठी कधी कधी ना फक्त अभिनय पुरतो, भाषासुद्धा लागत नाही. आणि ह्याचं उत्तम उदाहरण आम्ही सर्वांनी बघितलेलं आहे, ते म्हणजे समीरजींचा चार्ली चॅप्लिनवरचा एपिसोड. असा कोणी इथे दुर्दैवी असेलच की त्यांनी तो बघितला नाही आहे, तर कृपया घरी गेल्या गेल्या बघा. हे सर्व गुण मगाशी मी जे बोललो की कष्टाने विनोद आपल्यापुढे मांडणं, त्याच्या मागची मेहनत घेणं, आणि त्यांनी आता आपल्या सगळ्यांना सांगितलं की याच्यामध्ये त्यांच्या सहधर्मचारिणीचा पण सहभाग आहे. ह्या सर्वांच्या कष्टाने हे सगळं आपल्यापुढे येतं. आपल्याला ते खूप सहज असल्यासारखं वाटतं, पण ते तसं नाही आहे. ह्या सगळ्याची दखल घेऊन त्यांना रामनगरकर कला अकादमीने या पुरस्कारासाठी निवडलं, म्हणून मला याचं खूप महत्त्व वाटतं. यातल्या प्रत्येक शब्दाला महत्त्व आहे. कला गौरव पुरस्कार. कला तर आहेच, कारण ही कलाच आहे अशा पद्धतीने विनोद आपल्यासमोर आणणं. गौरव करणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. आणि पुरस्कार देणं ही एक प्रकारे शाबासकीची थाप आहे. आपल्याला असं वाटतं रसिक म्हणून की ह्यांना आपण पुरस्कार दिला आणि आपण त्यांनी जे काय आपल्यासाठी केले त्याचं चीज केलं. पण त्यांच्या दृष्टीने, म्हणजे ज्यांना पुरस्कार मिळतो त्यांच्या दृष्टीने हा एक आश्वस्त करणारा भाग असतो की मी ज्या वाटेवर चालले ते बरोबर चालले, मी जे करतो ते माझं बरोबर चाललं आहे. ही एक शाबासकीची थाप देण्याची गरज असते. आणि ते काम रामनगरकर कला अकादमीने केलेलं आहे. हे मला खूप अप्रूपाचं वाटतं. पुरस्कार घेण्यामागची भूमिका मगाशी समीरजींनी सांगितली. बरेच वेळेला पुरस्कारांमध्ये आपण बघत असतो तो घेणारी व्यक्ती असं म्हणत असते, तसं मला पुरस्कारांचं महत्त्व नाही, रसिकांचं प्रेम हाच मला पुरस्कार वगैरे. त्याचं मागे काय मला वाटायचं की ते नम्रपणा वगैरे आहे, पण त्याचं कारण मला आज कळलं. बहुतेक वेळेला त्यांना ना कधीतरी अजित कुमार नावाच्या वगैरे ट्रॉफ्या दिलेल्या जात असतात, त्यामुळे लोक म्हणतात नकोच तो पुरस्कार, ती भानगडच नको. पण अतिशय प्रांजळपणे प्रामाणिकपणे त्यांनी इथे सांगितलं की हो, हा पुरस्कार मिळणं मला अप्रूप वाटतं आणि शाळेत असताना माझा हा चुकला होता पुरस्कार आणि तो मला मिळेल ही माझ्या दृष्टीने खूप भाग्याची आणि महत्त्वाची गोष्ट. आणि ते अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी आपल्याला सांगितलं की ह्या पुरस्काराचं महत्त्व त्यांना का आहे. तर सर्व रसिकांच्या वतीनं मी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो. अशा शुभप्रसंगी मला इथे आमंत्रित केल्याबद्दल रामनगरकर कला अकादमीच्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो. नमस्कार, धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष सुप्रसिद्ध वक्ते प्राध्यापक मिलिंद जोशी सर.